नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर इथे बघा मी बर्गर बनवलेले आहेत. छान असे आपले बर्गर तयार आहेत. तर मी त्याच्यामध्ये मस्तपैकी अशा भाज्या वगैरे घातलेल्या आहेत. पॅटी बनवलेला आहे. बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण घरी आणून मुलांना बनवून देऊ शकतो. तो सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि आपण घरी केला म्हटलं एकदम छानच करणार. तर आता कसा बनवायचा ते बघूयात. त्यासाठी इथे मी बटाटे उकडवून घेतलेत, गाजर किसून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी बर्गर बन आपले जे मिळतात ते आणलेले आहेत. तर इथे बघा मस्त असे बन आहेत आपले. तर आता आपण भाजी बनवून घेऊया पहिला पॅटीची. त्यासाठी इथे कढई तापत ठेवलेला आहे. तेल घालून घेतले, थोडंसं आलं लसूण ठेचून घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि अर्धा कांदा घातलेला आहे. शिमला मिरची घातलेली आहे, अर्धीच घेतलेली आहे आणि गाजर किसून घेतलेला आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती आपल्याला हे. आणि आलं लसूण सुरुवातीला घातलं ना खूप छान टेस्ट येते आणि वासही खूप छान येतो. तर इथे 2 मिनटासाठी फास्ट गॅसवर परतून घेतलं आहे. त्यानंतर आपण जो बटाटा उकडवून घेतलेला आहे तो मॅश करून घालायचा आहे. बटाटा आपला जो आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आपली ही भाजी जी आहे ना खूप टेस्टी बनते. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत. तर त्यासाठी इथे ना मी माझ्याकडे पास्ता मसाला होता तो घालणार आहे. खूप छान लागतो. जर आपल्याकडे पास्ता मसाला नसेल तर आपण काळी मिरी पावडर, धना जिरा पावडर आणि थोडंसं लाल तिखट वगैरे हे घालून घ्यायचं. मी इथे थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे, अर्धा चमचा इतका, आणि चवीनुसार मीठ घातले आणि पास्ता मसाला घातलेला आहे आणि वरून अर्धा चमचा इतकं तेल टाकलेलं आहे. आणि छान अशी आपली भाजी तयार करून घ्यायची आहे. जर आपल्याकडे असं पास्ता मसाला वगैरे असं काही नसेल तर काळी मिरी पावडर, धना जिरा पावडर आणि थोडंसं लाल तिखट हे सर्व घालायचं. त्याने खूप छान टेस्ट येते. आणि तुम्हाला जर तिखट हवं असेल तर अजून हिरवी मिरची बारीक कापून घातली तरीसुद्धा चालेल. आपली भाजी जी आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे सर्व मसाल्यामध्ये वगैरे. तर छान अशी आपली बघा पॅटीची भाजी जी आहे ती तयार होत आलेली आहे. आणि तो जो पास्ता मसाला मिळतो ना, आपला मॅगी मसाला मिळतो तो घातला तरीसुद्धा चालेल, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते. तर इथे बघा भाजी आपली तयार झालेली आहे. तर इथे मी पॅटी बनवून घेतल्यात. मी 4 बर्गर बन आणलेले आहेत, त्यामुळे मी 4च पॅटी बनवलेल्या आहेत. म्हणजे मी जेवढी भाजी दाखवली त्याच्यामध्ये तुम्ही 9 पॅटी बनवू शकता. तर इथे भाजी तयार आहे. आणि इथे मी गव्हाच्या पिठाचा घोल तयार करून घेतलेला आहे. आणि इथे मी कॉर्नफ्लेक्स घेतलेला आहे, ब्रेड क्रम्ब नाही, त्यामुळे कॉर्नफ्लेक्सचा चुरा करून घेतलेला आहे. आणि आता आपण गव्हाच्या पिठाच्या घोलमध्ये बुडवल्यानंतर आपल्याला जो आपला कॉर्नफ्लेक्सचा चुरा आहे तो वरून कोट करून घ्यायचा आहे. इथे तेलसुद्धा आपलं गरम झालं आहे. तर आता आपली पॅटी जी आहेत ते आपण बनवून घेऊयात. छानपैकी त्यांना मीडियम गॅसवरती मस्त असा रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आपण हा जो कॉर्नफ्लेक्सचा चुरा लावतो ना त्यानेसुद्धा आपली पॅटी खरंच खूप छान लागतात खायला. आणि एकदम जसे आपण बाहेरून विकत आणतो ना तसेच दिसतात. आणि तुम्ही अशा पद्धतीने हे आपले पॅटी बनवून बघा, खूप टेस्टी होतात. आपल्या बाहेरच्या पॅटीपेक्षा आपले घरी केलेली पॅटी अत्यंत बेस्ट. तर इथे पॅटी बघा आपला मस्तपैकी असा त्याला रंग आलेला आहे. छान असा खरपूस आपण त्याला भाजून घेतलेला आहे तळून. तर काढून घेऊयात त्याला आता. आणि अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे पॅटीसुद्धा आपले जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. तर दुसरा पॅटीसुद्धा इथे मी घालून घेतलेला आहे. त्या मस्तपैकी फ्राय करूयात. अशा पद्धतीने आपले जे सगळे पॅटी आहेत ना ते बनवून घ्यायचे आहेत. तर पॅटी आपले तयार झालेत. त्यानंतर इथे तवा तापत ठेवला आहे, थोडंसं तेल घातलं आहे. बटर हवं असेल तर बटरसुद्धा घालू शकता. त्यानंतर आपले जे बर्गर बन आहेत ते चांगले असे मस्तपैकी असे शेकवून घ्यायचे आहेत. त्याने खूप छान अशी टेस्ट येते. त्यांना शेकवून घेतलं की मस्त असे कुरकुरीत क्रंची लागतं. तर इथे आपले बन जे आहेत ते अलटी पलटी करत चांगले शेकवलेले आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवते. इथे मी थोडंसं मेयोनीज आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे, मिक्स केले. तर ते आपल्याला बनला आपल्याला लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर हिरवी चटणी खाता तर हिरवी चटणी गेली तरीसुद्धा तरीसुद्धा चालेल. म्हणजे आधी हिरवी चटणी लावायची, नंतर आपला सॉस आणि मेयोनीज लावायचा. तर आता आपल्याला ह्याच्यावरती भाज्या लावून घ्यायच्यात. तर इथे मी कांदा कापून घेतलेला आहे लांबनं, तो घालून घेतलेला आहे. कांदा घेतल्यानंतर आपल्याला आता त्याच्यावरती टोमॅटो, शिमला मिरची वगैरे लावून घ्यायची आहे. भाजी घातली ना ह्याच्यामध्ये की बर्गर आपला खरंच खूप भारी लागतो खायला.
आणि छान अशी क्रंची अशी टेस्ट येते आपल्या बर्गरला. तर इथे बघा आता आपल्याला शिमला मिरचीसुद्धा घालून घ्यायची आहे. तर इथे आपण आहे ना, इथे मी पिझ्झा मिक्स असलं जे असतं सीझनिंग ते आणि थोडासा तो आपण जो मगाशी मसाला टाकला पास्ता मसाला तो थोडासा मिक्स केला आहे, तो वरून मस्त असा भुरभुरवून घेतलेला आहे. ते पॅटी घेतली, थोडीशी हाताने प्रेस करून घ्यायची आणि वरती ठेवून द्यायची आहे आपली पॅटी. त्यानंतर आपल्याला आता वरून चीज किसायचं आहे. चीज म्हटलं की बर्गरमध्ये खूप छान लागतं. तर ते चीजसुद्धा मी किसून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे. आणि त्यानंतर त्याला आपल्याला मस्त असं दोन्ही बाजूनी स्लो गॅसवरती अगदी कमी वेळामध्ये चांगलं असं शिकवून घ्यायचं आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही आपली बर्गर बनची रेसिपी बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी असे आपले बर्गर तयार होतात. आपल्या दुसऱ्या बाजूनी सुद्धा पलटी करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपला मस्त असा बर्गर बघा, छान असा रंगसुद्धा आलेला आहे. अगदी झटपट असे आपले बर्गर बनवून तयार होतात. तर इथे बघा मस्तपैकी असे आपले बर्गर तयार आहेत. खूप टेस्टी लागतात ते सुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये. बाहेरून विकत आणण्यापेक्षा आपण अशा पद्धतीने हे आपले बर्गर बनवून खाऊ शकतो. आणि जी मी आपली पॅटी दाखवलेली आहे ती तर खूपच टेस्टी लागते. ज्या पद्धतीने मी दाखवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवाल तर आपली मस्तपैकी अशी आजची आपली रेसिपी तयार आहे. मुलांनासुद्धा आपण हे टिफिनमध्ये वगैरे बर्गर बनवून देऊ शकतो. मुलं तर फार आवडीने एन्जॉय करतात. तर तुम्हाला आजची आपली ही बर्गर बनवून रेसिपीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.